नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी न्याय मागून जर न्याय मिळाला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून जिल्ह्याचे आधारस्तंभ असणारे जिल्हाधिकारी हेच प्रश्न सोडवतील म्हणून सर्व कंटाळलेले माणसं शेवटी धरणे आंदोलन असेल, आमरण उपोषण असेल, रस्ता रोको असेल, मोर्चे असतील, असे विविध लोकशाहीच्या माध्यमातून या मागण्या करत असतात। आणि आपल्या जिल्ह्याचा जो राजा आहे तो जिल्हाधिकारी असतो। त्या जिल्हाधिकाऱ्याकडून आमच्या गोरगरिबाचा प्रश्न सुटावा अशी प्रत्येक माणसांची अपेक्षा असते। ती अपेक्षा घेऊन या ठिकाणी हमाल माथाडी संघटनेचे जे मजूर आहेत, कामगार आहेत, त्या कामगारावर अन्याय होतो आहे। आता महाराष्ट्र सरकारने एक निर्णय जारी केलेला आहे आणि तो निर्णय या गोरगरीब जनतेवर अन्यायकारक करणारा आहे। थेट जो निर्णय माल जो येत होता तो अगोदर गोदामामध्ये तो माल जो माल येणारा होता तो माल गोदामामध्ये जमा करायचा आणि जमा केलेला माल पुन्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडून तो स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोचायचा। पण आता उलटा न्याय झाला आहे। या मोलमजुरी करणाऱ्या कामगाराला विश्वासात न घेता, यांना माहीत न होता थेट माल आता स्वस्त धान्य दुकानापर्यंत चालला आणि त्याच्यामुळे हा कामगार उपाशी मारायला अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। नेमकं कशा पद्धतीनं अन्याय महाराष्ट्र सरकार या गोरगरीब कष्ट करून खाणाऱ्या लोकांवर अन्याय करत आहे, तो अन्याय आपल्याला त्यांच्या तोंडातून ऐकायचा आहे। खरं म्हणलं तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये 16 गोदाम आहेत असं त्यांचं मत आहे आणि 16 गोदामामध्ये प्रत्येकी 10 माणसं म्हणजे 160 माणसं मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला जगवत असतात आणि त्यांच्या कुटुंबात किमान 5 माणसं असं जर विचार केला तर 16 पंचे 80 800 माणसं आणि 300 कामगार 160 जी रेग्युलर काम करतात ते कामगार म्हणजे 16 पंचे 80 800 माणसाची उपासमार या कामगाराची या जिल्ह्यामध्ये होते। अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि ही उपासमार थांबवावी आणि हे जाचक अट्टी घालून जो महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला, GR काढला, शासन निर्णय काढला, तो निर्णय माघार घ्यावा आणि या गोरगरीब हमाली काम करणाऱ्या गोडाऊनमध्ये काम करणारा या कामगाराला न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आपल्यावर अन्याय करत आहे। आपण या ठिकाणच्या कर्मचाऱ्याला कामगाराला विचारूया नेमकं काय आहे ते। या बोला साहेब, तुमचं नाव सांगा। खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे की आपल्या या मजुरावर काय अन्याय होत आहे। कारण आयुष्यभर कष्ट करून खाणाऱ्या माणसाला एक निम्या वयामध्ये आल्यावर जर असा अचानक निर्णय जर घेतला तर यांनी जगावं कसं, बरोबर असा प्रश्न घेऊन तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। कशा पद्धतीने अन्याय होत असेल, नाव सांगा। नमस्कार, माझं नाव ज्योतिबा तिबुले, शासकीय धान्य गोदाम नळदुर्ग ते काम करत आहे हमालीचं। शासकीय गोदाम कुठलं? नळदुर्ग। बरं, किती गोदाम? धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 16 गोदाम आहेत। तिथं किती आहे तुमच्या नळदुर्गमध्ये? माणसं किती आहेत एका गोदाम? 10 म्हणजे प्रत्येकी 10 या परंपराने 160 हमाल म्हणजे 16 10 60चे 160 हमाल काम करत आहे। आता एका हमालाच्या पाठीमागे कुटुंबातले माणसं किती आहेत? एक 5 पोरं घरचे सगळे नातवंड वगैरे। आता सगळे नातवंडवाले माणसं आहेत म्हणजे साधारण 400-800 माणसं या जिल्ह्यामध्ये गोदामाच्या
कामावर काम करून माणसं हा, जगतात. जगतात एवढ्या लोकांची उपासमार होते आता. उपासमार होती. बर, काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी ही एकच आहे की जे धाराशिव जिल्ह्यात 16 गोदाम आहेत हा, त्यातले जे आम्ही मापाडी हमालची कामगार काम करत आहोत, हा. शासनानं असा जार केला की नवीन जार आणला की दारपोच योजना. काय? दारपोच दारपोच, दारावर पोच माल. पोच हा, असं त्यांनी नवीन जार काढला. पहिला असं होतं की पहिला गोदामला माल यायचा आणि तिथून आम्ही शेल करायचं. सेल करायचा. हा. मग तो आता तो नाही, त्याच्यामुळं आमच्या हाताचं काम आता गेलेलं आहे. बर बर. मग ते नवीन तुमचा काय पर्यायी मार्ग केलाय काय? पर्याय मार्ग काय नाही, आम्हाला अंधारात ठेवून येणे असं अचानकच केलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे तहसील कार्यालयाचे काय आयडेंटिटी वगैरे होते का माल काम करताना? आहे की माथाडी मालक आहेत का लायसन माथाडी कामगार म्हणून आयडेंटिटी होते. आयडेंटिटी आहे. मग आयडेंटिटी असणाऱ्या माणसाला काहीच सांगितलं नाही याला? काय सांगणार काय पुरावा आम्हाला काहीच त्याचं हे माहिती नाही. काय अजून काय अन्याय होते सांगा? काय बोलता तुम्ही? काय बोलता? बोला. मी आनाळा गोडवणचा हमाल हा. म्हाताडी कामगार. कोणते आनाळा आनाळा, बरं. हां. तर पहिलं कसं होतं आम्हाला की जवळजवळ 20 वर्ष झालं मी काम करतोय तिथं. बर बर. हां, 15-20 वर्ष झालं काम करतोय. इतक्या दिवस आम्हाला एक तर पेमेंट चालू नव्हतं. एक 30 रुपये गाडी उतरली आम्ही आजमराची. 30 रुपयावर गाडी 30 रुपये गाडी उतरली. अरे वा वा हां, वा. एका 30 रुपये घरी नेले. आता किती मिळते पेमेंट? आता पेमेंट मिळते आम्हाला 20,000 पासून मिळते महिन्याला, पूर्ण महिन्याचं टोटल. मग आता त्यातनं बी जर 10 किलोमीटरची गावं गेली तर राहिली गाव किती किलोमीटरची? परत 20-25 किलोमीटरची. जिथं 2 खेपा व्हायच्या आमच्या तिथं 1 खेप होती. बर. आता हा. 1 खेप झाल्याच्या नंतर बाईपासनं रोज आम्हाला कमी सुटायला लागला. बर बर बर. हा, मग आम्ही काय करायचं तिथं? हा. मग आता किती पेमेंट पडते तुम्हाला? आता पेमेंट आतापासून आहे तेवढं, पण आता ही दुकानं गेली ना आमची. दुकाने गेल्यावर किती कमी होते पेमेंट? दुकान केल्यावर काय राहायचं आम्हाला 7-8 हजार पेमेंट राहील आणि महिनाभर काम करावं लागेल. आणि 8,000 मग इलाज नाही. करावं लागेल. हो. हा. आणि शेवटी परत सुद्धा त्यांनी असा निर्णय घेताय की ती सुद्धा दुकानं द्वारपोच घालवायची, सगळी घालवायची म्हणतात. सगळेच दुकानं दारपोच घालवायची तयारी आहे त्याने. बाबा तुम्ही अनुभवी आहो, आता काय बोलायची ती बोला बरी एकदाशी. अनुभव म्हणजे ही साहेब आता 20-25 वर्ष आमची सर्व्हिस किती झाली. वर्ष? 25 25 वर्ष हा. 25 वर्ष. मग आता हे अन्य कार्य त्याचं ना नोंदणी करत हमालावर. बरं, आता किती तुम्हाला पेमेंट पडतंय? आता आम्ही आणि आता किती पेमेंट पडतंय आणि हा जर निर्णय लागू झाला हा. तर किती कमी होते? आता हा निर्णय झाला तर उपासमारीचीच वेळ आहे ना. उपासमारीची वेळ आमची. हा. हो, उपासमारीची वेळ आहे. शहरी भाग हलवला. हा. नंतर आता 10 किलोमीटरच्या आता नंतर पुन्हा तालुका वाईस तालुका बोंडरीवर. करणार आहे. मग आता आम्ही वाऱ्यावर सुटलो तर 40-40 वर्ष काम करू. मग ह्याच्यावर पेन्शन चालू करावी नाही तर काहीतरी निर्णय घेऊन तुरतो आपण म्हणजे पेन्शन तर चालू करावी. काहीतरी करावं पण ना. तुम्हाला झाले पेन्शन, पण ह्या तरुण अहो, पोरांना- सगळं ह्यांना त्वरित काम द्यावं ना. हाय हे रेग्युलर मध्ये हा, हा. हे आमच्या कामगाराला जे आहे ना, हाय आमची हे- शासनाकडे एकच मागणी आहे, ज्यांनी ती द्वारपोचची नवीन जे जार काढलेला आहे त्यांना की आमची जी नोंदणी करत हमाल आहेत 16 गोदामचे, हा. ह्यांना धरूनच त्यांनी ते पुढचं काम घ्यावं आणि आम्हाला जी माथाडी मंडळाची जी दर आहे त्या दराप्रमाणात मजुरांनी लिवीच त्यांनी शासनाकडे जमा करावी, ही आमची मागणी आहे. नोंदणी करत हमाला त्या दराने त्यांनी ही करून घ्यावा, सांभाळून घ्यावा. बरं बरं, तुम्ही थांबा आता. तर शासनाचा असा प्रयत्न चालू आहे की गोरगरिबांचा घास हिसकावून घेऊन कॉन्ट्रॅक्टदारच्या गळ्यात घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे बरं. सर. आमची हीच विनंती की गोरगरिबांना जगू द्या, कॉन्ट्रॅक्टदारला जगू नका. आता कॉन्ट्रॅक्टदाराकडे जाणार काही गोडाऊन? हो, हो. गेलं साहेब. हा. गेलं कॉन्ट्रॅक्टदार मध्ये घातला सर. हा, कॉन्ट्रॅक्टदार मध्ये घालणार आणि कॉन्ट्रॅक्टदार पुन्हा हे माल डिस्ट्रीब्यूट करणार, म्हणजे हा. प्रत्येकाला घरपोच माल करणार. हा, contract. म्हणजे आता शासन म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार स्वस्त कॉन्ट्रॅक्टदार धान्य दुकानातून जाणार नाही का माल? हा नाही हा. कॉन्ट्रॅक्टदारच्या थ्रू कॉन्ट्रॅक्टदारमध्ये जे आम्हाला पाहिजे तेच घेणार, जे भाव ठरवतील तेच ते देणार. आम्ही नोंदणीकृत असताना माझं काय म्हणणं आहे, कॉन्ट्रॅक्टदार जे आहेत हां ते स्वस्त धान्य दुकानापर्यंत माल पोहोचवणार नाहीत का? डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टदारच पोहोचवणार. स्वस्त धान्य दुकानापर्यंत आहे ना? हा. त्याचं मनमानी कारभार म्हणजे झाला ना. त्यांचा मनमानी कार्यक्रम आहे. मनमानी कार्यक्रम. त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार 100% होणार. आहे म्हणजे बरोबर आहेच. आता तहसीलवर गोरगरिबांना आता तुमची मारून मागणी काय आहे मला सांगा. आमची मागणी एवढंच आहे की आमचं काम जे होतं तसं तरी राहावं, नाहीतर किंवा कॉन्ट्रॅक्टदारांनी जरी आम्हाला पुढं जरी आम्हाला काम दिलं तरी कमीत कमी आमचा जे रेट आहे कॉन्ट्रॅक्टदारांनी काम दिल्यानंतर त्याच्या मनावर राहिलं ना तुम्हाला ठेवायची का नाही ठेवायची? हा मग मग हे जे तुम्हाला
सरकारनं काम दिलंय 20,000 रुपयापर्यंतचं. हा. ती शासनाचं वेगळं आणि गुत्तेदाराचं वेगळं ना. हा. गुत्तेदारानं जर काम दिलं तर तुम्हाला कधी बी बंद करू टाकेल ना. ते तर मग- सरकारनं तुम्हाला काम दिलं पाहिजे. हा, सरकारने काम कारण दिलं तुमचा पाहिजे. पर्यायी मार्ग कुणी शोधावा लागेल? सरकार. म्हणजे कलेक्टरने शोधावं कलेक्टरने शोधावं लागेल. लागेल. कलेक्टरकडे आता तुमची काय मागणी आहे मला एवढं सांगा आता. आमची मागणी एवढीच आहे की जसा पहिल्या वेळेस माल चालू होता तसंच राहावा. तसाच कंपनी. राहावा. हा. आणि पेन्शन आता ही वयोवृद्ध झाले. हा, यांची पेन्शन आता हे वगैरे चालू आता करावी. अजून 4-5 वर्षांनी हे काम करू शकत करू नाही. शकत नाही. यांच्या बाबतीमध्ये पेन्शन चालू चालू करावी. तरुण माणसाला काय न्याय मिळावा रेग्युलर सरकारकडून काम मिळावं. मिळावं. पुढील मार्ग त्यांचा चालू राहा तरुण बघा कशी उपस्मार आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार म्हणतंय, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार म्हणतंय या देशाची उन्नती झाली. प्रत्येक माणूस शुभलाम शुभलाम शस्यश्यामला झालाय. शेतकरी माणूस सज्ज झालाय असं सरकार म्हणतंय. या ठिकाणी डिझेल मिळाना, पेट्रोल मिळाना, अन्न मिळाना, पाणी मिळाना, लाईट मिळाना, रोड मिळाना. महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यामध्ये 2800 शेतकरी मरण पावले. मागच्या 2-3 वर्षामध्ये 28,000 शेतकरी मरण पावले. कुठल्या नोंदी कुठंच नाहीत. महाराष्ट्र सरकार लोकांना हुलकावण्या दाखवत आहे. महाराष्ट्र सरकार लोकांना लबाड बोलत आहे. निवडणुका आले की आम्ही हे करू, आम्ही ते करू, तुमची उपासमार होणार नाही, नोकर भरती करू. केंद्र सरकार नरेंद्र मोदी म्हणाले प्रत्येक वर्षाला आम्ही 2 कोटी नोकऱ्या लोकांना देणार आहेत. 2,000 सुद्धा लोकांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. माणसं मरतायत, शेतकरी मरतायत. खरे मरायले आणि चोरटे चरायले अशी भावना या महाराष्ट्र सरकारची लोकाला दिसते. या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की या कामगारांचा पर्यायी मार्ग काढा. नसेल तर 8,000 शेतकरी हे उपासमारीनं मरत आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 ते 15,000 कामगार आहेत. या कामगाराची उपासमार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण याच कामगाराच्या ताकदीवर, याच कामगाराच्या मतावर तुम्ही निवडून आलेला आहोत. याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही आत्मपरीक्षण करा की गोरगरिबाच्या मतावर तुम्ही निवडून आलात. लाडक्या बहिणीच्या मतावर तुम्ही निवडून आलात म्हणून सांगायलात. लाडक्या बहिणीच्या सुद्धा पगारी 2-2, 4-4 महिने होत नाहीत. म्हणजे महाराष्ट्र सरकार गोरगरिबाचं नुकसान करणारे सरकार आहे. या कामगारामध्ये जर एखादा माणूस दगावला गेला तर सरकार याचा जबाबदार राहील. एवढे माणसं उपासमारीनं मरणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं काढलेला GR रद्द करावा. या तरुण पोराच्या हाताला काम द्यावं आणि वयोवृद्ध असणाऱ्या माणसांना पेन्शन द्यावी. तरुण पोरावाला काम द्यावं. कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर लोक न ठेवता यांचं वय उतरलं तर यांना कायम पेन्शन चालू करावी. आणि जे गुत्तेदारी टेंडर आहे ती टेंडर रद्द करून पूर्वीसारखंच काम आमच्या गोडाऊनाला माल यावा. आणि आमच्या हातून आमच्या कामानं आम्ही जशा पद्धतीनं माल वाहून आमचे लेकरं बाळे जगवत होतात त्याच पद्धतीनं पूर्वीसारखे चांगल्या प्रकारे गोडाऊन चालू ठेवावे. आमच्या तरुण पोराला काम द्यावं आणि आमच्या वयोवृद्धांना पेन्शन द्यावी आणि आलेला निर्णय रद्द करावा. एवढीच मागणी महाराष्ट्र सरकारकडं जिल्हा अधिकाऱ्याकडं आम्ही करत आहोत. असंच त्यांचं मत आहे. तर हे मत हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं हे मत आहे. आणि ह्या मताचे ही एकोप आहे, या आंदोलनाचा एकोप आहे. या एकोप्याचा आपण विचार करावा. जिल्हाधिकारी साहेब स्वतःहून तुम्ही निर्णय घ्यावा आणि गोडाऊनामध्ये पूर्वीसारखीच आम्हाला काम द्यावं. एवढीच माफक अपेक्षा आमची आहे. आम्ही सर्व हमाल माथाडी संघटनेचे कार्यकर्ते आहोत. हमाल माथाडी संघटनेचे आम्ही कामगार आहोत. आम्हाला काम द्यावं, पूर्वीसारखंच काम आमच्या पदरात पडावं एवढीच अपेक्षा जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या गोरगरिबाला
हमाल कामगारांना कशा पद्धतीनं न्याय देतात तेच पाहूया येणाऱ्या काळात। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये गोरगरिबाच्या हितासाठी सरकारकडे नोंद करा, विचार मांडा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र, विजयासो। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। आम्हाला मापाडी संघाचा, आम्हाला मापाडी संघाचा हम सब हम सब हम सब हम सब हम सब बोला, हमाल एकजुटीचा, हमाल एकजुटीचा, कामगार संघटनेचा, हमाल एकजुटीचा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचा। मी न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या सर्व कामगारांना आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा, जाहीर पाठिंबा, जाहीर पाठिंबा। आणि पत्रकार म्हणून मी या हमाल माथाडी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्याच्या सोबत कायम राहणार आहे, हा शब्द पत्रकारांचा राहील। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।